वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्याकडून यूपीएससीच्या आदेशाला हरताळ फासल्याचं पाहायला मिळालं आहे। पूजा खेडकर मसुरी प्रशिक्षण केंद्रामध्ये पोहोचलेल्या नाहीयेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर 23 जुलैपर्यंत मसुरीमध्ये दाखल होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते, पण 23 जुलै गेलेली आहे, आज आहे 24 जुलै, पण त्या मसुरीमध्ये पोहोचलेल्याच नाहीत अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर अटकेच्या भीतीने पूजा खेडकर मसुरीला गेल्याच नसल्याची माहिती समोर येते। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते, वेगवेगळे आरोप त्यांच्यावर केले जात होते आणि अशामध्येच त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवून 23 तारखेला त्यांनी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये उपस्थित राहावं असे आदेश त्यांना देण्यात आले होते। काल 23 तारीख होऊन गेलेली आहे, पण अजूनही पूजा खेडकर मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये पोहोचल्याच नाही, हजर झाल्याच नाही अशी माहिती सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळते। त्यामुळे आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या आदेशांनाही हरताळ फासलाय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल, पूजा खेडकर ज्यांच्याविषयी अनेक खुलासे समोर येत असताना आता यूपीएससी ज्यांच्याकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना आयएस बनवण्यात आलंय, त्यांच्या आदेशालाही पूजा खेडकर यांनी हरताळ फासल्याचं दिसतंय। त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत आणि सध्याचे या प्रकरणाचे अपडेट्स काय आहेत? खरं तर फरा काल पूजा खेडकर मसुरीला जाणं अपेक्षित होतं, कारण मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमीनं तिला परत बोलवलं होतं। प्रशिक्षण दरम्यान त्यानं केलेल्या ज्या सगळ्या चुका आहेत त्या सगळ्या विषयावरती तिला परत बोलवून मसुरीने तशी एक नोटीस सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आली होती। परंतु पूजा खेडकर ही कालपर्यंत मसुरीला पोहोचली नाही, कारण पूजा खेडकर हिच्या विरोधात दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे आणि दिल्ली पोलीस तिला अटक करतील या भीतीमुळेच पूजा खेडकर जी आहे ती मसुरीला पोहोचली नाही। खरं तर सध्या पूजा खेडकर जी आहे ती अज्ञातस्थळी असल्याचं सांगितलं जात आहे, कारण तिचा मोबाईल सुद्धा बंद या ठिकाणी लागत आहे। पूजा खेडकरचे जर आपण 4 महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर पूजा खेडकर हिने सर्वप्रथम पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। त्या तक्रारीची चौकशी पुणे पोलीस करत आहे। खरं तर पुणे पोलिसांच्या समोर ती हजर राहून जबाब सुद्धा देणार होती, परंतु पूजा खेडकर तो जबाब सुद्धा दिलेला नाही। 23 तारखेला पूजा खेडकर मसुरीला जाणं अपेक्षित होतं, त्या ठिकाणी सुद्धा पोहोचले नाही। आणि तिसरा जर आपण महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर दिल्ली पोलिसांमध्ये पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्याचा तपास दिल्ली क्राईम ब्रांच पोलीस करत आहेत आणि कुठेतरी पूजा खेडकर हिच्या मनामध्ये अटकेची भीती आहे आणि याच भीतीमुळे पूजा खेडकर ही सध्या अज्ञात स्थळावर असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। निश्चितच चंद्रशेखर, ज्यावेळेला नियुक्ती होत होती तेव्हाची प्रक्रिया जी आपल्याकडे येते त्याच्यामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी सुद्धा यूपीएससीने पूजा खेडकर यांना बोलावलं होतं, पण त्या 6 महिने सुद्धा गेल्या नाही, 3-4 वेळा बोलावलं तरी सुद्धा त्या गेल्या नाही आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक मेडिकल सर्टिफिकेट तिथं दिल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे तसाच काहीसा प्रकार त्या आता पुन्हा एकदा करतायत का, तोच कित्ता गिरवतायत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।